परत सांगतो दुष्काळ पडणार आहे कसं ओळखायचा. तारीख लक्षात घ्या, 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खळ दिसलं ना, निसर्गामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तुम्हाला ते निसर्ग 11 जूनला दुपारी 12 वाजता देतो. परत सांगतो पाऊस येईल का ओळखायचा. काय करायचं, इंद्रधनुष्य तुम्ही बघता, काही जण म्हणतात इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर लगेच 7 दिवसाला पाऊस येतो, 3 दिवसात येतं. याचं पक्क कारण लक्षात घ्या. पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य निघाल्याच्या नंतर तुम्ही म्हणायचं आता जवळपास 15-20 दिवस पाऊस येणारच नाही. हे वाटल्यास फोटो काढून बघा तुम्ही होते का नाही, हे कारण लक्षात आहे. आणि बरेच जण म्हणतात ना 3 तासाने येतो, 3 घंट्याने येतो, हे खोटं आहे. इंद्रधनुष्य दिसल्याच्या नंतर कंप्लीट 20 दिवस 2-3 दिवस पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर 20 दिवस पाऊसच येत नाही. हे कारण तुम्ही वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस कसा ओळखायचा. तुम्ही शेतात जाता, गच्ची उभा राहता, टेरेसवर जाता, शेतात गेल्याच्या नंतर काम करत असताना पावसाळ्यामध्ये विमानाचे आवाज येऊ लागले की आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे. मग तुम्हाला एक सांगतो, विमान यंत्रणा ही रडार यंत्रणेवर बसवलेली असते. ज्यावेळेस बाष्पाचे ढग, पाण्याचे ढग वरी असले त्यावेळेस विमानाचा आवाज येतो, नसता येत नाही. पावसाळ्यामध्ये विमानाचे आवाज येऊ लागले की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार. आणि हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये विमानाचा आवाज आला की तुम्ही म्हणायचं 3 दिवसात आभाळ येणार आहे. वाटल्यास बघा आज उद्या तुम्हाला नुसतं आभाळ आल्यामुळे विमानाचे आवाज येणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये काही गोष्टी अशा असतात की तुम्ही बघा, वावटोळ म्हणतात ना, आमच्याकडे वाटोळ म्हणतात, तुमच्याकडे वाळवट म्हणतात, कुठं वावटोळ म्हणते. वावटोळ काय म्हणते, वावटोळ म्हणते. तुम्ही बघा पाऊस याच्या अगोदर 5-7 दिवसानं वावटोळ काय करते, तुम्हाला इशारा करून जाते. असे मोठे मोठे वाटोळ येतात, लगेच तुम्ही कोणालाच विचारायचं नाही, म्हणायचं आता 5 ते 7 दिवसानं कुठंतरी एक चक्रीवादळ तयार होणार आहे आणि त्याचा पाऊस आपल्याला येणार आहे. तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 25 फेब्रुवारीपासून वाटोळी सुटेल बघा. मोठ्या मोठ्या वाटोळी येऊ लागल्या की लगेच तुम्ही म्हणायचे 8 ते 10 दिवसात परत अवकाळीचं पावसाचं संकट येणार आहे असा अंदाज तुम्हाला वाटोळ मार्फत कळतं. त्याच्यानंतर